जर आज 25 सप्टेंबरला पूर्ण राज्यामध्ये एक दिवसीय रजा आंदोलन हा शिक्षकांचं आंदोलन आहे आणि शासनाला या आंदोलनाच्या माध्यमातून सांगायचं आहे की प्रत्येक गावामध्ये ज्या शाळा आहेत आणि बऱ्याचशा शाळा ह्या 20% खाली देखील आहेत, मग तो जो विद्यार्थी आहे तो शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आमची मागणी आहे. 15 मार्चचा जो शासनाचा पत्रक आहे आज की त्यांनी पर्सेंटेजच्या आधारे विद्यार्थ्यांच्या मागे शिक्षकांची नियुक्ती करण्याचं जे निवेदन केलेलं आहे त्या मुख्य मागणीसह कंत्राटीकरण पद्धतीने जे शिक्षकांची नियुक्ती आहे त्याचा विरोध करण्याकरता आणि त्यासह अनेक मागण्या आमच्या या जिल्हा स्तरावरील नव्हे तर राज्य स्तरावरील मागण्यांच्या पूर्णतेकरता आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. तेव्हा शासनाने या मोर्चाची दखल घ्यावी, अन्यथा येत्या काही दिवसामध्ये यापेक्षाही भव्य दिव्य आंदोलन या महाराष्ट्र राज्यामध्ये चालेल. तेव्हा आज आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो की आमच्या ज्या काही राज्यस्तरावरील मागण्या आहेत, शिक्षण वाचवा, विद्यार्थी वाचवा, शिक्षक वाचवा, विद्यार्थ्यांना शिकवू द्या आणि त्याचकरता आमचं हे भव्य दिव्य आंदोलन आहे. जर समाज व्यवस्था मजबूत करायची असेल तर आपल्याला सुदृढ शिक्षण व्यवस्था तयार करावी लागेल. हा पुरोगामी महाराष्ट्र की ज्याला एक वैचारिक परंपरा आहे, परंतु आजच्या तारखेला जे नानाविध प्रकारचे प्रयोग या शिक्षण व्यवस्थेमध्ये केले जात आहेत ते गोरगरीब विद्यार्थ्यांकरता मारक आहेत. आज 5 सप्टेंबरला एकीकडे शिक्षकांचा सन्मान होत असताना त्या दिवशी पटसंख्येच्या नावाखाली एक काळा जिया त्यांनी काढला आणि जे 2 शिक्षक त्या ठिकाणी मान्य केले होते त्याच्यामधला एक पद अतिरिक्त ठरवून त्या ठिकाणी एक कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं नवीन एक बेरोजगाराला नियुक्त करायचं अशा पद्धतीचं धोरण शासनाचं आहे. या माध्यमातून 15 ते 16 हजार बेरोजगार या महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहेत. एकंदरीत या शासनाला शिक्षणाविषयी काही घेणं देणं नाही आहे. अनेक प्रकारचे अशैक्षणिक कामं या शिक्षकांवर लादल्या गेलेली आहेत. सोबतच अनुकंपा तत्वावर जे आमचे शिक्षक बांधव लागलेले आहेत त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारे TETची मर्यादा नव्हती, परंतु शासनानं नवीन धोरण अवलंबून त्यांना सुद्धा TET कंपल्सरी करणं आणि जे आमचे लागलेले शिक्षक बांधव आहेत शिक्षण सेवक म्हणून त्यांना परत त्यांचा 3 वर्षाचा परीक्षाविधीन कालावधी पूर्ण झाल्यानंतर परीक्षेला समोर जाणं हा नवीन एक प्रयोग जो शासनाच्या माध्यमातून केला जात आहे हे खऱ्या अर्थानं या शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणार आहे. त्यामुळे शासनाला सांगावंसं वाटते की हे जे विद्यार्थी आहेत हे गोरगरीब ताड्या वाड्या वस्त्यावरील जे आमचे गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे जे मुलं आहेत त्यांना सुद्धा कलम 45 अन्वये शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे. ते शिक्षण त्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मिळालंच पाहिजे. यासाठी आम्ही सर्व शिक्षक संघटना या ठिकाणी एकवटलो आहोत आणि तत्काळ शासनानं हे कायदे शासन निर्णय मागे घ्यावे, अन्यथा याचा परिणाम शासनाला भोगावा लागेल. आज गोंदिया जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक किरकोळ रजा घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे. शासनाच्या जिल्हा परिषद शाळांच्या विरोधात, खाजगीकरणाच्या विरोधात जिल्हा परिषदच्या शाळा टिकवण्यासाठी आज शिक्षक रस्त्यावर उतरला. हे शासनासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला म्हणायचं आहे. कारण आम्हाला गुरुजीला जे काम दिलेलं आहे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं ते काम आम्हाला करू द्या अशी अर्थ हाक आम्हाला शासनाला करावी लागत आहे. हे आमच्यासाठी आनंदाची आहे, विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे, परंतु शासनासाठी मात्र खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण तुम्ही ज्या कामासाठी आमची नेमणूक केली तो काम आम्हाला करू न देता तुम्ही इतर कामाला गुरुजीला जुंपवून ठेवलात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आमचं कमी झाल्यामुळे विद्यार्थी आणि जिल्हा परिषदच्या शाळा आज शासनाच्या अशा धोरणातून बदनाम होत आहे आणि त्यामुळे आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा तुटण्याची भीती भविष्यात निर्माण झालेली आहे. आणि त्यासाठीच आज या गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण संघटना, राज्यातील संपूर्ण संघटना शासनाच्या या धोरणाच्या विरोधात उतरलेल्या आहेत. शिक्षकांवर अन्याय होत आहे आणि विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे, कुठेतरी प्रशासन चुकीचं आहे असं म्हणणं काय सांगतात? तर विद्यार्थ्यांना शिकू द्या ही शिक्षकांची हाक आहे. आज अदर्स कंट्रीमध्ये जापान असेल, चीन असेल, एका विद्यार्थ्यासाठी तिथलं शासन ट्रेन सुरू करतो आणि या महाराष्ट्रात, या भारतामध्ये गोरगरिबांचं शिक्षण संपवण्याचा डाव हे शासन करत आहे. आणि म्हणून माझी या शासनाला, या सर्व संघटनांच्या वतीने एकच मागणी आहे की गाव
पांडे वस्तीवरच्या ज्या शाळा आहेत त्या टिकल्या पाहिजे, संच मान्यता ही रद्द झाली पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला सक्तीचं आणि दर्जेदार शिक्षण भेटलं पाहिजे, ही माझी या संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे. शिक्षकाचं काम आहे फक्त विद्यार्थ्यांना शिकवणं, त्याला शिकून चांगलं शिक्षण देणं, पण त्याच्या मागे ती बाबूगिरी लावलेली आहे, त्याला कारकूनचं काम दिलेलं आहे. त्या गावामध्ये संडासीचं सर्वे करा, याचं सर्वे करा, निरक्षर काढा, ते काढा. तेव्हा त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी या आमच्या शिक्षकांना वेळ मिळत नाही आहे. त्याच्यामुळे जिल्हा परिषद शाळेचा विश्वास त्या पालकांचा कुठेतरी दूर झालेला आहे. म्हणून तो जिल्हा परिषदेच्या शाळात विश्वास कमी होऊन ते प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन करत आहेत. त्यांना गणवेश मिळत नाही आहेत, गोरगरिबाचे विद्यार्थी आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, ते हाक मारत आहेत, गुरुजी आम्हाला शिकवा, आम्हाला शिकवा. पण त्या शिक्षकांना त्या शासनाने असं दाबून ठेवलं आहे, अशा कामामध्ये व्यस्त केलेलं आहे. ते कृपया या मायबाप शासनाला माझी विनंती आहे की हे शिक्षकाचं काम त्याला शिक्षक शिकवण्यातच द्या, ही आज विनंती करतो. आणि जर हे झालं नाही तर हा आक्रोश मोर्चा मोठ्या आंदोलनामध्ये रूपांतर होऊन आम्ही शासनाला याची दखल घ्यायला पाहिजे.